या शोकसभेसाठी आपण सर्वपक्षीय उपस्थितगण, दादांचे आपण बघितलं अपघातामध्ये जे अवेळी निधन झालेलं आहे, त्यानिमित्तानं दादांच्या कार्यकर्तृत्वाची जी सर्व मीडियामध्ये, समाज माध्यमांमध्ये आपण सर्वांनी ऐकलं, मागच्या 2 दिवस बघितलं. मला फक्त प्रशासनाचा एकच पैलू या ठिकाणी नमूद करावासा वाटतो की आपण सर्वांनी बघितलं, ऐकलं, प्रशासनावर अत्यंत चांगली पकड, प्रशासनाचा कायद्याचा अत्यंत गाढा अभ्यास आणि सर्व कामकाज, कुठलंही कामकाज, प्रशासकीय प्रक्रिया असो किंवा विकास काम असो, अतिशय आखीव रेखीव काटेकोरपणे क्वालिटी नियमात झालं पाहिजे असा आग्रह नेहमी राज्यामध्ये दादांचा असायचा. मला काही मुख्याधिकाऱ्यांचे अनुभव या ठिकाणी सांगावेसे वाटतात की दादांचे विविध कार्यक्रम विविध शहरांमध्ये ज्यावेळेस असायचे त्यावेळेस शहर म्हणून मुख्याधिकाऱ्यांची जी जबाबदारी असायची त्याबद्दल राज्यातले आमचे सर्व मुख्याधिकारी एकदम अलर्ट मोडवर जायचे. दादांचा कार्यक्रम म्हटलं की गाडीच्या काचा बंद जरी असल्या तरी सुद्धा सर्व शहरामध्ये, ज्या शहरात प्रोग्राम असेल, कार्यक्रम असेल, त्या सर्व शहरामध्ये स्वच्छता, त्या शहरामध्ये जर संध्याकाळी कार्यक्रम असतील तर सर्व लाईट्स चालू, धूळ, झाडं, कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेली स्वच्छता, कार्यक्रमाच्या ठिकाणी जिथं उद्घाटन आहे त्या विकास कामाची क्वालिटी, त्याची रंगसंगती, त्याचं सर्व प्रकारवर दादांचं एवढं बारकाईनं लक्ष असायचं की आमचे सर्व अधिकारी हे धसका घेतलेला असायचे की कुठेही चुकूनही कुठली चूक असता कामा नये. अशा पद्धतीनं प्रचंड नॉलेज, प्रचंड गाढा अभ्यास या विकास कामांचा प्रशासनाचा माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांचा होता आणि त्याचा प्रशासनानं नेहमी सन्मानच केला. मी शिर्डी नगर परिषदेच्या वतीने दादांना आदरांजली व्यक्त करतो. अतिशय लढाऊ असा कार्यकर्ता महाराष्ट्राचा हरपला, याचं अतिशय तीव्र दुःख होतंय. माझं वैयक्तिक असं सांगेल की ज्यावेळेला माझा अजितदादांशी कधी संबंध आला तो 10 ते 12 वर्षापूर्वी आला आणि ज्यावेळेला आपल्या निळवंडे पाट समितीचे आहेत त्यावेळेला आपल्या कालव्यांची कामं होत नव्हती, सुरुवात सुद्धा झाली नव्हती आणि धरण मात्र तयार होतं. अशा वेळेला निळवंडे कृती समितीने आणि आम्ही मिळून माननीय त्यावेळेचे माजी मंत्री, पाटबंधारे मंत्री दिवंगत गोविंदरावजी अधिक साहेब आणि आम्ही सकाळी 7 वाजता त्यांच्या बंगल्यावरती हे समस्या घेऊन गेलो आणि त्यावेळेला त्या ठिकाणी अगोदरच सर्व काही राज्याचा आर्थिक संकल्प तयार झालेला होता, म्हणजे जाहीरही झाला होता, परंतु निळवंडेसाठी तिथली कुठल्या प्रकारची तरतूद त्या ठिकाणी नव्हती आणि त्यावेळेला आम्ही त्यांना निवेदन दिलं. अधिक साहेब बरोबर होते. ज्येष्ठांचा कसा सन्मान करावा हे त्यांच्याकडून शिकलं. त्याच वेळेला त्यांनी जरी तरतूद नसेल तरी साहेब या ठिकाणी 85 कोटी रुपये, 4 किलोमीटरचा बोगदा होता, तो खरा मोठा अडथळा होता. तो जर झाला नसता आजही त्या ठिकाणी आज कालव्याचं पाणी आपल्याला मिळू शकलं नसतं आणि त्यावेळेला तो निधी त्यांनी जाहीर केला आणि लगेच 11 वाजता त्यांनी अधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली आणि मला माहिती नाही हा बोगद्याचं भूमिपूजन साठी मी जाणार आहे आणि त्यासाठी सर्व तयारी झाली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आणि 1 वर्षाच्या आत तो बोगदा सुद्धा तयार झाला. म्हणजे अशी ती धडाडी ती त्यांना होती आणि खरे जर जनक म्हणेल तर मी निळवंडेच्या कालव्यासाठी तर खरे अजितदादा पवार आहे. जरी गोविंदराव अधिकाऱ्यांनी त्या धरणाला मंजूर दिली असली तरी सुद्धा त्यांच्या मनात रोखरोख होती का हे धरण आपण इतके वर्ष
जाहीर करून सुद्धा होत नाही, म्हणून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी येण्याचं आम्हाला मान्य केलं आणि त्यावेळेला तो निर्णय झाला. आणि म्हणून आज आपण पाहतो आपला नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, आज पाण्याने सुजलाम सुफलाम झालेला आहे. अशा या नेत्याला मी माझी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि त्या ठिकाणी एक कणखर नेता, धडाडीचा नेता, काम करणारा नेता, कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा नेता आणि या महाराष्ट्राच्या विकासाचा ज्यांनी कायमचा ध्यास घेतला होता, असे दादा अपघाती निधनाने आपल्यातून निघून गेले. खरंच हा नियतीचा क्रूर खेळ आपल्याला बघायला मिळाला असं स्वप्नात देखील वाटलं नाही. त्यांच्या जाण्यानं संबंध महाराष्ट्र शून्य झाला, शोककळा पसरली आणि त्या एक धडाडीचा कार्यकर्ता महाराष्ट्र अजून त्यांना घडवायचा होता. कित्येक शहरांचं त्यांनी शहरीकरण, सुंदरीकरण केलं आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उदाहरण घडवून दिलं. पवार साहेबांचा वारसा घेऊन त्यांनी काम चालू केलं, परंतु त्या कामामध्ये त्यांनी वाढच केली. त्या कामाला त्यांनी साजेस असं एक वारसा उत्पन्न केला आणि या महाराष्ट्राला धडा घडवून दिला. त्यांच्या जाण्यानं दुःख झालेलं आहे. या दुःखातून संबंध महाराष्ट्र हळहळत आहे, परंतु नियती पुढे काही चालत नाही. अशा प्रसंगी या थोर नेत्याला आपणा सर्वांच्या वतीनं, शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आणि कोते परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझा आणि दादांचा काही फार परिचय नव्हता, परंतु शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीच्या या महायुती सरकारमध्ये सातत्याने 5 ते 6 कार्यक्रम हे कोपरगाव आणि राहाता तालुक्यात झाले आणि जिल्हा प्रमुख म्हणून मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा सौभाग्य लाभलं. त्या काळात आधीच दादाचा माझा थोडाफार संपर्क आला. सत्काराच्या निमित्ताने असेल, काही निवेदनं देण्याच्या निमित्ताने असेल, तर त्यांच्या चेहऱ्यावर सातत्याने हास्य असायचं. अतिशय स्पष्टपणे जेव्हा जेव्हा त्यांचे मी रील बघायचो, अतिशय स्पष्टपणे बोलणं त्यांचं होतं. त्याचबरोबर एक छोटीशी आठवण सांगतो. अभय शेट्टी एक आठवण सांगितली होती की ते दिघे साहेब आता म्हणले की त्यांना स्वच्छतेची आवड होती. तर अभय शेट्टी मला एक असाच किस्सा सांगितलं की ते राष्ट्रवादी असताना ते एक शिष्टमंडळ घेऊन मुंबईला गेले आणि दादांच्या बंगल्यावर सकाळी ते वेळेवर उपस्थित असायचे आणि समोरच्या माणसाने सुद्धा वेळेवर आलं पाहिजे असा एक नियम त्यांचा होता. त्या ठिकाणी एक जवळचा कार्यकर्ता तिथे बसला होता आणि कोणाचं तरी काही काम झालं म्हणून एक जण पेढ्याचा बॉक्स घेऊन तिथे आला आणि त्यांनी सगळ्यांना पेढे दिले. तर सगळ्यांनी ते पेढे घेतले आणि खाल्ले. त्यातले एक जवळचा अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ता दादांचा आणि राष्ट्रवादीचा पण, तर त्यांनी तो पेढ्याचा कागद पेढा खाल्ला आणि पेढ्याचा कागद हळूच चुरगळला आणि खाली टाकला. दादा समोर बसले होते पलीकडं, तरी त्यांचं एवढं बारकाईने लक्ष होतं. त्यांनी त्या नेत्याला अतिशय त्यांच्या भाषेत समजून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की स्वच्छता पसरणे. त्या नेत्याने तो कागद उचलला स्वतःच्या खिशात घातला. मोदी साहेब तुम्ही बघितलं असेल ते बऱ्याच ठिकाणी कागद स्वतः उचलून खिशात ठेवतात आणि फेकत नाही. दादाचं तुम्ही रील पण बघितलं असं स्वच्छते संदर्भातला, तर जेव्हा आपण शाली काढतो त्या शालीमध्ये कागद निघतो, तो स्टेजवर पडतो, त्यांना आवडत नव्हतं. स्वच्छते संदर्भात सतर्क असलेले दादा आज आपल्यातून निघून गेले. ही फक्त राष्ट्रवादीची हानी नाही, ही महाराष्ट्राची हानी, ही देशाची हानी आहे. आणि दादाच्या जाण्याने आपल्या सर्वांवर जे दुःख कोसळलं आहे, राष्ट्रवादी परिवार असेल, पवार परिवार असेल आणि आपल्या देशावर असेल, तर मी शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. माझा आणि दादांचा परिचय 2006-07 पुण्यामध्ये झाला. महाविद्यालयीन जीवनामध्ये तिथं विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय होतो आणि सक्रिय असतानाच विविध पदं भूषवली. 2014ला मला अजितदादांनी विद्यार्थी संघटनेचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की दादांबरोबर संबंध महाराष्ट्र पिंजून काढता आला, फिरता आला. सर्वाधिक प्रवास 2014 ते 19 मी, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी दादांसोबत त्यांच्या गाडीतच आम्ही असायचो आणि कामाचा चढता आलेख बघून 2017ला मला दादांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची देखील काम करण्याची संधी दिली. इतका दांडगा अभ्यास सर्व प्रश्नांचा त्यांचा असायचा. आम्ही अनेक वेळेस बघितलंय, कलेक्टर्स, कमिशनर्स, विविध खात्यांचे सचिव ज्यावेळी दादांकडे यायचे घाबरलेले असायचे ते दादांना भेटायच्या आधी. इतका नीटनेटका एवढा अभ्यास, एवढं डिटेल सगळी त्यांची कामाची पद्धत होती आणि कार्यकर्त्यांना, आपल्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजात किंमत मिळावी, त्या कार्यकर्त्यामध्ये सतत सुधारणा होत जावी
त्या कार्यकर्त्यांनी सर्वोत्तम काम तो जिथं कुठं काम करत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, तिथं करावं ही त्यांची धारणा होती. 2019ला मी राजीनामा दिल्यानंतर देखील दादांनी मला कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे सांभाळलं. जवळपास 6 ते 7 वेळेस एवढ्या 5-6 वर्षात ते माझ्या घरी येऊन गेले. या भागात कधी दादा यायचे असले आणि धावपळ असली तर मला निरोप यायचा की संग्राम डबा पाठवून दे, म्हणून मला डबा पाहिजे तुझ्या घरून. कुठलाही वाढदिवस असला सकाळी 7 वाजता दादांचा शुभेच्छा देण्यासाठी फोन मला 100% राहायचा. आणि प्रत्येक वाढदिवसाला माझ्या अजितदादांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. गेल्या वर्षी माझ्या वडिलांची 71वी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं आमचं नियोजन होतं. दादांनी वेळ देखील देण्याची मान्य केली होती, पण अरुण काका जगताप यांचं निधन झाल्यामुळे आम्ही तो कार्यक्रम रहित केला. कॅबिनेटच्या दिवशी देखील वेळ काढून माझ्या वडिलांना आवर्जून संध्याकाळी 7-7:30ला शुभेच्छा देण्यासाठी दादांनी फोन केला. युवक काँग्रेसचं, विद्यार्थी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळत असताना ज्याची काल नेहमी चर्चा झाली की जातीपातीचं राजकारण दादांनी कधीही केलं नाही. मला नेहमी सांगायचे की संग्राम, काम करणाऱ्या पोरांना संधी दे, कोणाची जातपात बघत बसू नको. आणि दादांना आम्ही काही सूचना केल्या की दादा तुम्ही एखाद्या गावात गेले, जिल्ह्यात गेले, आपल्या युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या घरी जात जा, आपल्या शहराध्यक्षाच्या घरी जात जा. असंख्य कार्यकर्त्यांच्या घरी दादांना आम्ही नेण्याचं काम केलं. खरं तर असंख्य अशा स्वरूपाच्या आठवणी आहेत. दादा फारसं व्हॉट्सअप वापरत नव्हते. अलीकडे 4-5 वर्षामध्ये त्यांनी व्हॉट्सअप वापरायला सुरुवात केली होती. आणि राज्यातले जे थोडे 30-35-40 लोक होते ज्यांच्याकडे त्यांचा व्हॉट्सअपचा नंबर होता, त्याच्यात मी भाग्यवान, माझ्याकडे देखील तो नंबर दादांनी स्वतःहून दिला होता. त्यांना आम्ही फोन केले कधी की दादा आज या एबीपी माझाच्या संपादकाचा वाढदिवस, आवर्जून दादांच्या शुभेच्छा द्यायला त्यांना फोन जायचा. त्यांच्या कोर कमिटीत काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्यावर प्रवास करता आला. आणि आम्ही सगळे शिर्डी शहरातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अत्यंत भाग्यवंत आहोत की दादांचा सहवास आम्हाला सगळ्यांना लाभला. इथून पुढं त्यांचा सहवास जरी आपण रुकणार असाल तरी दादांचे जे काम आहे ते आपण निश्चित स्वरूपानं पुढे घेऊन जाऊया, एवढंच आजच्या या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.